नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, तर आज आपण पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जो बदल झालेला आहे त्याची सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, तरच तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲपमध्ये नेमका काय बदल झालेला आहे हे कळणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अंगणवाडी विषयक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। तर चला पाहूया पोषण ट्रॅकर ॲपमध्ये कोणता बदल झालेला आहे। दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी पोषण ट्रॅकर ॲपमध्ये 4 स्टेपमध्ये बदल करण्यात आलेला आहे। बघा, 28 तारखेला पोषण ट्रॅकर ॲपमध्ये 4 स्टेपमध्ये बदल करण्यात आलेला आहे। तर त्या 4 स्टेप कोणकोणत्या आहेत, त्यातील कोणकोणते मुद्दे जे महत्त्वाचे आहेत ते आपण पाहूया। 4 स्टेपमध्ये त्या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे आणि त्या 4 स्टेपमधले कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत ते आपण या ठिकाणी आता पाहूया। तर सर्वप्रथम आपल्याला आपलं जे मोबाईलमधलं पोषण ट्रॅकर ॲप आहे ते आपल्याला अपडेट करायचं आहे। अपडेट केलं तरच या ठिकाणी मध्ये आपले ते मुद्दे जे अपडेट झालेलं आहे ते मध्ये दिसणार आहे। ॲप्लिकेशन अपडेट करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन पोषण ट्रॅकर हे ॲप्लिकेशन अपडेट करायचं आहे। अपडेट केलं तरच त्यामधील जे मुद्दे ॲड करण्यात आलेले आहेत, जे ऑप्शनमध्ये ॲड करण्यात आलेले आहेत ते तुम्हाला दिसतील, नाहीतर दिसणार नाहीत। त्यामुळे सर्वप्रथम प्ले स्टोअरमधून पोषण ट्रॅकर हे आपल्याला अपडेट करा आणि त्या ठिकाणी या ठिकाणी मी हे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन अपडेट करून घेतलेलं आहे। अपडेट केल्यानंतर यामध्ये जो बदल झालेला आहे ते बदल या ठिकाणी खाली दाखवलेला आहे। बघा, या ठिकाणी व्हॉट्स न्यू म्हणजे या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये काय बदल झालेला आहे ते 4 मुद्द्यामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे। जे 4 ऑप्शन आहेत, जे काय बदल झालेला आहे त्याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आता खाली पाहूया। बघा, या ठिकाणी 1 नंबरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अपडेटेड V3 API फॉर द M1 माइलस्टोन। तर याला मराठीमध्ये याचा नेमका काय अर्थ होतो ते आपण पाहूया। V3 API म्हणजे यापूर्वी जे पोषण ट्रॅकर ॲप होतं ते V2 API होतं, त्या अगोदर V1 API होतं। तर आता जो बदल झालेला आहे त्यामध्ये V3 API हे ॲप्लिकेशन तुमचं असणार आहे। यानंतर द M1 माइलस्टोन म्हणजे नेमकं काय आपण ते पाहूया। M1 हा प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधील एक टप्पा असतो, जो प्रोजेक्टच्या प्रगतीला महत्त्वाचा बिंदू दर्शवतो। म्हणजे जे काय नवीन पोषण ट्रॅकरचं वर्जन आलं आहे त्याचा हा एक भाग असतो। तर याची आपल्याला काही गरज भासणार नाही, हे काही आपल्यासाठी एवढं काही महत्त्वाचं नाही। हा 1 नंबरचा मुद्दा एवढा काही महत्त्वाचा नाही। तर सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो 2 नंबरचा मुद्दा आहे, 2 नंबरचा आणि 3 नंबरचा मुद्दा आहे। तर यानंतर जो 2 नंबरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो महत्त्वाचा आहे तो अपडेटमध्ये आपण ते पाहूया नेमका कोणता मुद्दा आहे तो। बघा, या ठिकाणी 2 नंबरचा मुद्दा आहे इनेबल फादर गार्डन बिफरकेशन डर्निंग न्यू बेनिफिशरी रजिस्ट्रेशन इन द चिल्ड्रन कॅटेगरी। तर हा सर्वात महत्त्वाचा या अपडेटमधला मुद्दा आहे, हा 2 नंबरचा मुद्दा आहे। याचा अर्थ नेमका काय होतो, आपण नेमका यामध्ये काय बदल झालेला आहे ते आपण पाहूया। तर सर्वप्रथम आपल्याला आपलं पोषण ट्रॅकर ॲप ओपन करायचं आहे। जर तुम्ही अपडेट केलं असेल तर अपडेट केल्याच्या नंतर आपल्याला आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। तर अपडेट केलं नसेल तर अपडेट करा आणि त्यानंतरच पोषण ट्रॅकर हे ॲप्लिकेशन ओपन करा, तरच तुम्हाला जे बदल झालेले आहेत ते दिसतील। तर यानंतर या 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये आपल्याला जे नोंदणीसाठी हा खूप महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे। बघा, जे आपण लहान बालकांची नोंदणी जी करत होतो त्यासाठी हा खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आपण लहान मुलांची नोंदणी करत असताना त्यांच्या जो आधार कार्डवरून किंवा त्याच्या आईवडिलांच्या आधार कार्डवरून मुलांची नोंदणी होत नव्हती, तर त्यासाठी हा या ठिकाणी महत्त्वाचा पर्याय अपडेटमध्ये देण्यात आलेला आहे। बघा, हा 2 नंबरचा मुद्दा खूप म्हणजे महत्त्वाचा या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे। इनेबल फादर गार्डियन बिफरकेशन डर्निंग न्यू बेनिफिशरी रजिस्ट्रेशन इन द चिल्ड्रन कॅटेगरी म्हणजे
लहान मुलांमध्ये जो आपल्याला अडचणी येत होत्या त्यांची माहिती वगैरे भरताना आधार कार्डची OTPसाठी किंवा त्यांच्या आईच्या वडिलांच्या आधार कार्डवरून नोंदणी होत नव्हती, तर त्यासाठी हा खूप महत्त्वाचा पर्याय या ठिकाणी अपडेट करण्यात आलेला आहे. तर बघा या ठिकाणी महत्त्वाचा बदल काय झालेला आहे ते तुम्हाला मी दाखवतो की आणि तो आपल्यासाठी खूप देखील महत्त्वाचा आहे. बघा 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची कुठलीही नोंदणी करायची असेल तर तुम्हाला या प्रकारे नोंदणी केली तर तुमची नोंदणी ही 100% या ठिकाणी आता पूर्ण होणार आहे. तर यापूर्वी या ठिकाणी बऱ्याच अडचणी अंगणवाडी सेविकांना येत होत्या. बघा या ठिकाणी आपल्याला आपल्या मुलाचं या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. तर हा सर्वांना ही तर माहितीच आहे यामध्ये काय काय माहिती भरायची आहे, पण नेमका बदल काय झालेला आहे हे बघा. या ठिकाणी संरक्षण म्हणून हे नवीन ऑप्शन या ठिकाणी नवीन अपडेटमध्ये देण्यात आलेलं आहे. यापूर्वी हे ऑप्शन नव्हतं, त्यामुळे अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणी येत होत्या. तर आता या नवीन अपडेटमध्ये संरक्षण ही ऑप्शन देण्यात आलेलं आहे. बघा याच्या बाजूला वडील हे ऑप्शन आहे. जर आपल्याला वडिलांचं आधार कार्ड लावायचं असेल तर आपण वडिलांचे आधार कार्ड लावू शकतो, पण बऱ्याच वेळेस वडील लाभार्थ्यासोबत हजर नसतात, त्यामुळे अंगणवाडी सेविकांना अडचणी येत होती. यासाठी आता त्याच्या बाजूला संरक्षण म्हणून हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. तर त्या संरक्षण ऑप्शनवर क्लिक करून आपण त्या लाभार्थ्याची बहीण असेल, भाऊ असेल किंवा इतर घरातलं कुणीही जरी असलं तरी त्याचा त्या ठिकाणी आपण आधार नंबर टाकू शकतो. त्याचे आजोबा असतील, आजी असेल, चुलता चुलती जे काही घरातलं कुणी जरी असेल तर त्याचं त्या ठिकाणी आपण आधार कार्डचा नंबर टाकू शकतो. वडील किंवा आईच असावी असं या ठिकाणी आता राहिलेलं नाही. घरातली कुठलीही व्यक्ती त्या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीचं त्या ठिकाणी आपण आधार नंबर टाकू शकतो आणि त्यानंतर त्याची सर्व माहिती त्या ठिकाणी त्याचं लिंग देखील आपल्याला त्या टाकून घ्यायचं आहे. म्हणजे त्याची फिमेल आहे का मेल आहे हे सर्व त्या ठिकाणी आपल्याला माहिती आपल्याला त्या संरक्षण त्या ऑप्शनमध्ये आपल्याला भरायची आहे. तर ज्या बालकांच्या नोंदणी झालेल्या नाही त्यांच्या आधार कार्डमुळे नोंदणी करण्यासाठी आपल्याला अडचणी आल्या होत्या त्या आता दूर झालेल्या आहेत. तर या नवीन पोषण ट्रॅकरच्या अपडेटमुळे आपल्याला नोंदणी करण्यासाठी चांगली सोय झालेली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी ज्यांच्या नोंदणी करायच्या राहिलेल्या आहेत त्यांनी सर्वांनी नोंदणी करून लवकरात लवकर घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारचा हा 2 नंबरचा मुद्दा होता. खूप महत्त्वाचा या ठिकाणी हा 2 नंबरचा मुद्दा आहे. अंगणवाडी सेविकांना नोंदणी करण्यासाठी बऱ्याच अडचणी येत होत्या, त्यामुळे आता या ठिकाणी पोषण ट्रॅकर ॲपमध्ये अपडेट करून त्या ठिकाणी संरक्षण हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. त्या संरक्षण ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून जो लाभार्थ्यासोबत जो काही त्यांच्या घरातला व्यक्ती येईल त्याचा आपण आधार कार्ड नंबर सर्व माहिती त्या ठिकाणी आपण आता भरू शकतो. हा अत्यंत महत्त्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यानंतर आहे 3 नंबरचा मुद्दा आहे एक्सटेंडेड ऑफलाईन डाटा सिंकिंग विंडोज फॉर 3 डे to 5 डे. बघा यापूर्वी पोषण ट्रॅकर ॲपमध्ये माहिती भरायची असेल तर आणि आपल्याकडे डाटा नसेल तर आपल्याला ती माहिती भरण्यासाठी यापूर्वी आपल्याला 3 दिवस मिळायचे. तर आता त्या 3 दिवसाच्या आता आपल्याला आपल्याकडे असलेली माहिती पोषण ट्रॅकर ॲपमध्ये भरावी लागत होती. 3 दिवसाच्या आतच आपल्याला भरावी लागत होती. बऱ्याच ठिकाणी नेटवर्क मिळत नाही, त्यामुळे एका दिवसामध्ये माहिती भरणे शक्य होत नव्हतं. अशामुळे आपल्याला यापूर्वी 3 दिवस मिळत होते, पण आता त्या 3 दिवस नाही तर यासाठी आपल्याला एकूण आता 5 दिवस मिळणार आहेत. या 5 दिवसामध्ये आपल्याला पोषण ट्रॅकर ॲपमध्ये माहिती भरावीच लागणार आहे. पोषण ट्रॅकर ॲप व्यवस्थित चालत नसल्यामुळे मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांना यामुळे अडचणी येत होत्या. तर त्यासाठी सरकारने फक्त 3 दिवस दिले होते. तर आता या 3 दिवसाऐवजी या ठिकाणी 5 दिवस या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर खूप महत्त्वाचा देखील हा देखील मुद्दा आहे. बघा 3 ऐवजी या ठिकाणी आता 2 दिवसाची वाढ करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलला नेटवर्क मिळत नाही आणि आता सरकारने त्यांना वोडाफोन नाही आयडियाचे आणि वोडाफोनचे हे दोन्ही एक कंपनी झालेली आहे. त्या कंपनीचे सिम कार्ड सरकारने बऱ्याच ठिकाणी अंगणवाडी सेविकांना दिलेले आहेत आणि त्या दोन्ही सिम कार्डला खेड्यामध्ये रेंज येत नाही आणि त्यामुळे अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपमध्ये माहिती भरत असताना अनेक अडचणी येत होत्या. नेटवर्क मिळत नव्हतं, रेंज नव्हती मोबाईलला.
त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी हे 5 दिवस देण्यात आलेले आहेत. पहिले या ठिकाणी 3 दिवस होते, तर त्यामध्ये 2 दिवसाची वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारचा हा 3 नंबरचा मुद्दा होता. आता 4 नंबरचा जो मुद्दा आहे ते आपण पाहूया. ॲप परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन अँड इम्प्रूव्हमेंट्स. म्हणजे बघा, या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना KYC करत असताना बऱ्याच अडचणी येत होत्या, पण आता या ॲप्लिकेशनमुळे या अडचणी आपल्याला येणार नाहीत. आणि त्या अडचणी म्हणजे फोटो कॅप्चर करत असताना स्क्रीन पांढरी होणे, पोषण ट्रॅकर ॲप स्लो चालणे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपमध्ये माहिती भरत असताना येत होत्या. तर आता त्या अडचणी या अपडेटमुळे आपल्याला येणार नाहीत. तर ही बदल या ठिकाणी, हा देखील 4 नंबरचा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये नवीन बदल झालेला आहे. आपण जर ॲप्लिकेशन अपडेट केलं नसेल तर अपडेट करा, तरच तुम्हाला हे ॲप्लिकेशन दिसणार आहे, म्हणजे मधले ऑप्शन हे तुम्हाला दिसणार आहेत. तर हा 4 नंबरचा देखील मुद्दा या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. बघा, तर पहिलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन स्लो चालत होतं, फास्ट चालत नव्हतं. तर आता या अपडेटमुळे आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे फास्ट चालत आहे का, हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटद्वारे आम्हाला सांगायचं आहे, जेणेकरून आम्हालाही कळेल की अपडेट केल्याच्या नंतरही ॲप्लिकेशन फास्ट चालत आहे किंवा पहिल्यासारखंच स्लो चालत आहे, हे आम्हाला कळायला हवं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये ॲप्लिकेशन फास्ट चालत नाही अशी कमेंट करायची आहे. जर चालत असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल चालत तर आपण या ठिकाणी त्याला काहीतरी आपण अजून या ठिकाणी आपण आवाज उठवला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करा ॲप्लिकेशन स्लो चालत आहे म्हणून. तर अशा प्रकारे जे नवीन अपडेटमुळे अंगणवाडी सेविकांना आता मोठा या ॲप्लिकेशनमुळे दिलासा मिळालेला आहे. पोषण ट्रॅकरमध्ये काम करण्यासाठी त्यांना आता अडचणी येणार नाहीत. त्यांच्या बऱ्याच अडचणी या अपडेटमुळे आता दूर झालेल्या आहेत. बघा, या ठिकाणी हे ॲप्लिकेशनमध्ये बदल झाल्यामुळे बऱ्याच दिवसापासून अंगणवाडी सेविकांना याच्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये माहिती भरत असताना ॲप्लिकेशन स्लो चालणे, फोटो कॅप्चर न होणे, अशा प्रकारच्या बऱ्याच अडचणी या ठिकाणी येत होत्या. तर आता ह्या अशा अडचणी या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना येणार नाहीत. या अपडेटमुळे अंगणवाडी सेविकांना एक चांगला दिलासा मिळालेला आहे. तर लहान मुलांची नोंदणी देखील करत असताना अंगणवाडी सेविकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. जर त्या मुलांचे पालक घरी सोबत नसतील तर त्याचा OTP मिळायचा नाही. जे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करताना ज्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे, ज्याचा आधार कार्ड नंबर दिलेला आहे, त्याचीच माहिती आपल्याला पहिलं त्या ठिकाणी भरावी लागत असायची. पण घरातल्या कुठल्याही व्यक्तीची माहिती त्या ठिकाणी भरण्याचं ऑप्शन यापूर्वी या ॲप्लिकेशनमध्ये नव्हतं. तर आता ते देखील बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. संरक्षण म्हणून आपण त्या ठिकाणी त्या लाभार्थ्याच्या घरातील कुठल्याही पालकाचं असेल, त्याचा भाऊ असेल, बहीण असेल, आजी आजोबा, चुलता चुलती, कुणाचं जरी असेल लाभार्थ्याच्या घरच्यांचं, तर त्या ठिकाणी त्याच्या आधार कार्डची माहिती आपण त्या ठिकाणी भरू शकतो आणि आपली जे प्रोसेस आहे ते पूर्ण आपण त्या ठिकाणी करू शकतो. तर अशा प्रकारचा हा बदल ह्या ॲप्लिकेशनमध्ये करण्यात आलेला आहे. तर हा खूप चांगला बदल आणि मोठा बदल असंच म्हणावं लागेल या ठिकाणी. कारण यापूर्वी या पोषण ट्रॅकरमध्ये अंगणवाडी सेविकांना काम करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. तर आता त्या सगळ्या दूर झालेल्या ठिकाणी दिसून येत आहेत. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्याला कुठल्या अडचणीवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही त्यावरती व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती अपलोड करू, जेणेकरून तुम्हाला तो बघायला मिळेल आणि तुमचा प्रश्न हा सुटणार आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि सर्वांना समजेल की पोषण ट्रॅकर हे ॲप्लिकेशन अपडेट झालेलं आहे. त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका पोषण ट्रॅकर ॲप हे अपडेट करतील आणि ते मधलं जे नवीन ऑप्शन आलेलं आहे त्याचा ते लाभ घेतील. त्यांनाही माहिती भरण्यासाठी त्यांना सोपं जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका, जेणेकरून सर्वांना याची माहिती मिळणार आहे. आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून
ऑल नोटिफिकेशन सेट करा. धन्यवाद.